नवीन वर्षाची सुरुवात मुंबईकरांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनानं केली आहे। आज पहाटेच्या पहिल्या आरतीपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती। तर सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडूनही भाविकांचं दर्शन सुरळीत व्हावं यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं होतं। आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। आज नववर्षाचा पहिला दिवस आणि आजच्या नववर्षातली चांगली सुरुवात करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी बघायला मिळते आहे। आज महाराष्ट्रातली मंदिरं ही गर्दीनं फुलून गेली आहेत असं म्हणायला हवं। सध्या आपण आहोत मुंबईच्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात आणि बाप्पाचा आशीर्वाद घेऊन नव्या वर्षाची सुरुवात मुंबईकर करतायत। मुंबईकरच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं गणेश भक्त, सिद्धिविनायक भक्त हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दरवर्षी पहिल्या दिवशी येतात आणि दरवर्षाचा हा पहिला दिवस बाप्पाच्या आशीर्वादानं सुरू करतात। आणि म्हणूनच आपण बघतोय की सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये आज लाखोंची गर्दी आहे। काहींना त्यांच्यापैकी आपण संकल्प विचारणार आहे। यंदाच्या वर्षी काय संकल्प करता, काय मागताय बाप्पाकडे? सगळ्यांना सुखी ठेव, बस एवढंच। सिद्धिविनायक मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त हा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच मंदिर प्रशासनाची सुद्धा सुरक्षा व्यवस्था ही तैनात आहे। त्याच्यामुळे गणेश भक्तांना सुद्धा आवाहन केलं जात आहे की कुणीही गणेश भक्तांनी दर्शनासाठी घाई गर्दी करू नये, चेंगराचेंगरीसारखे प्रकार टाळावेत, याकरता शिस्तीचं पालन करावं आणि नवीन वर्षाची ही सुरुवात अशी दिमागदार आणि सुरक्षित पद्धतीने व्हावी हीच इच्छा मंदिर प्रशासनाने सुद्धा व्यक्त केली आहे। कॅमेरामन अरविंद सरदेशी पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।